साधी राणी उच्च विचारसरणी. चला तर मग ऐकूयात सुधा मूर्तींची छोटीशी कहाणी. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा, प्राध्यापिका आणि एक सिद्धहस्त लेखिका सुधा मूर्ती यांच्या राहण्यातील साधेपणा आणि त्यांची दानशूरता हे त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. नफ्या तोट्याचा थोडाही विचार न करता समर्पित भावनेने काम करणाऱ्या 1960 मधील 590 मुलांच्या इंजिनिअरिंग बॅच मध्ये शिकणारी ही पहिली मुलगी म्हणजे या सुधा मूर्ती होय. विचार करा, त्यावेळी त्यांना किती अडचणींना सामोरे जावं लागलं असेल. एवढ्या सर्व मुलांच्या बॅच मध्ये एकटी मुलगी, किती अडचणींचा सामना करावा लागला असेल. तरी देखील त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी त्यांनी टॉप केले. पुढे टेल्को कंपनीमध्ये काम करणाऱ्या या पहिल्या भारतीय महिला बनल्या. नोकरीनंतर काही दिवसातच नारायण मूर्तींसोबत सुधा मूर्तींचे लग्न झाले आणि लग्नानंतर नारायण मूर्तींनी बिझनेस करण्याचा डिसिजन घेतला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक कर्तबगार स्त्री असते हे म्हणतात हे अगदी खरे आहे. हे त्यावेळी सुधा मूर्तींनी त्यांच्या प्रसंगातून दाखवून दिले. नारायण मूर्तींच्या डोक्यात बिझनेसची कल्पना तर आली, बिझनेसच्या अनेक कल्पना होत्या, पण यासाठी पुरेसा फायनान्स मात्र नव्हता. त्यावेळी सुधा मूर्तींनी त्यांच्या सेव्हिंग्ज मधून काही रक्कम नारायण मूर्तींना दिली आणि तुम्ही काही दिवस तुमचे लक्ष पूर्ण बिझनेसवर केंद्रित करा, पूर्ण घराची मुलांची जबाबदारी मी स्वीकारेन असे ठामपणे निक्षून नारायण मूर्तींना सांगितले. त्या दरम्यान सुधा मूर्तींनी वॉल्चन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये सिनियर सिस्टम अनालिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर थोड्याच दिवसात नारायण मूर्तींनी जगप्रसिद्ध इन्फोसिस कंपनीची निर्मिती केली आणि या इन्फोसिस कंपनीमध्ये सुधा मूर्तींनी काही दिवसांनी जॉईन केले. आणि त्याच दरम्यान JRD टाटांच्या एका वाक्याने त्या अत्यंत प्रभावी झाल्या की जर तुम्ही इतका पैसा कमवत असाल की तुमच्या सर्व गरजा भागून देखील तुमचा काही पैसा जर शिल्लक राहत असेल तर तो समाजाच्या कारणी लावण्यासाठी, समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोग करावा. आपल्या सर्व गरजा भागून उरलेला हा पैसा समाजाच्या कल्याणासाठी वापरा, कारण या समाजामुळेच तुमची प्रगती आणि यश तुम्हाला मिळालेले असते. अशा या परोपकारी दानशूर सुधा मूर्तींना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यापैकी एक सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिला जाणारा पद्मश्री पुरस्कार. तर अशा या सुधा मूर्ती यांच्या प्रत्येक स्पीचने आजची युवा पिढी प्रभावित होत आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला देखील जर काहीतरी वेगळे करावेसे वाटत असेल, स्वतःची काहीतरी ओळख बनवायची असेल, समाजात काहीतरी आपले स्थान मिळवायचे असेल, तर अशा या थोर आणि आदर्श व्यक्तींचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, जसे की आजच्या या सुधा मूर्ती. अशा प्रकारे सुधा मूर्तींनी संघर्ष करत करत स्वतःच्या प्रगतीचा, कुटुंबाचा, समाजाचा, छंद, करिअर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा बॅलन्स साधून, मेळ घालून आपल्या स्वतःचे नाव एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. तर आपणही यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला काय हरकत आहे? तर मैत्रिणींनो, महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.